मी ज्याला बाहेर पडलो शिवसेनेत तर माझ्या मनात विश्वास ठेवा माझ्यावरती, माझ्या मनात पण नव्हतं मी पक्ष काढेन. बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा, कोण साथ देणार, कोण येणार बरोबर, काही माहित नाही. आणि या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मला ज्या वेळेला लोक माझ्याकडे यायला लागली आणि म्हणाले की एकदा तुम्ही महाराष्ट्र फिरा, तर जेव्हा मी महाराष्ट्र फिरलो आणि ज्या वेळेला मला प्रतिसाद मिळायला लागला त्याच्यानंतर मी कुठेतरी विचार करायला लागलो की कुठेतरी पक्ष काढला पाहिजे. ही गोष्ट असेल साधारणपणे फेब्रुवारी मधली वगैरे. मी बाहेर पडलो नोव्हेंबरला. त्याच्यामुळे काहीतरी फार मोठ्या महत्वाकांक्षा होत्या आणि मला काहीतरी मोठा काहीतरी पक्ष काढायचा होता आणि मला त्याच्यामध्ये काहीतरी अगोदर माझे त्याच गोष्टी माझ्या डोक्यामध्ये चालू होत्या. काही नव्हतं चालू माझं. मला आज जी परिस्थिती झाली आहे ना, त्या परिस्थिती समोर मला तुम्हाला हे सांगणं आवश्यक होतं की काय काय गोष्टी झाल्या. अनेक गोष्टी झाल्या. राजकारणात बाहेरून झाल्या, घरातून झाल्या, सगळीकडनंच झाल्या. आणि आज हे सगळं राजकारण जे चालू आहे ना, आज मान्य बाळासाहेब असते तर ही गोष्ट ह्याची गेले 2 वर्षाची गोष्ट चालू आहे, 2.5 वर्षाची गोष्ट चालू आहे, होऊ दिली असती का? सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून सगळीकडे फिरायचं आणि सगळ्या गोष्टी सांगत बसायच्या, यांनी हे केलं आणि त्यांनी ते केलं. स्वतः काय शेण खाल्लं? काय असतं, स्मरणशक्ती असते ना, ती जरा कमी असल्यामुळे मागच्या झालेल्या गोष्टी आहेत आपण पटकन विसरतो. मला तुम्हाला परत सांगायचं.